तालुक्यासह नांदेड जिल्ह्यामधील निराधार, श्रावणबाळ, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, शेतमजूर, सुशिक्षित, बेकार, बँकेबाबतचा गैरव्यवहार आणि तक्रार अशा विविध विषयांवर दिनांक 24 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता मुखेड तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन संविधान रक्षक कृती समितीने केले आहे। अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका मांडणाऱ्या आणि आपल्या भाषणामधून संविधानातील हक्काची जनतेला आठवण करून देणाऱ्या शिवसेना नेता सुषमा अंधारे या महामोर्चामध्ये सहभागी असणार आहे। त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व वंचित नागरिक या मोर्चात सहभागी होऊन अन्यायाविरोधात लढण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, निराधार, बेरोजगार, शेतमजूर, पीक विमा, पीक कर्ज, सामाजिक अर्थ सहाय्य अशा अनेक गोष्टी वेळेवर होत नाही। याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला धडा देण्यासाठी तालुक्यातील जनता आता पेटून उठलेली आहे। खरे पाहता मुखेड तालुका हा डोंगराळ भाग असल्यामुळे येथील हजारो मजूर ऊसतोड कामाला जातात। त्यांच्या मुलांची शिक्षणाची सोय होत नाही। तसेच प्रधानमंत्री किसान योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असता ते खातं होल्ड करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे। तोंडावर पेरणी आली असता या अधिकाऱ्याने जाणून बुजून शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे। अशा अनेक अडचणीबाबत जनतेने अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलं असल्याचं मत कृती समितीने व्यक्त केलं। संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ योजना असतील किंवा घरकुल योजना असतील किंवा वैयक्तिक विहीर लाभार्थी योजना असेल किंवा सामान्य छोटे छोटे कागदपत्र काढायचे काम असतील, हे ऑफिसरशाही किंवा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि अडवणुकीमुळे खूप त्रास होऊ लागला होता। त्या सगळ्यांच्या प्रश्नांना उकल देण्यासाठी ही संविधान रक्षक कृती समिती पुढे आली असून येत्या 24 जूनला सोमवारी संपूर्ण तालुक्यातील आणि परिसरातील गोरगरीब जनतेच्या माध्यमातून फार मोठा या ठिकाणी महामोर्चा आयोजित करण्यात आलेला असून हे सर्व मान्यवर नेते या महामोर्चाला उपस्थित राहतील। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची संघर्ष कन्या ज्यांचे नावाने आज भले भले थरथर कापतात अशा सुषमा अंधारेताई या मोर्चाला संबोधित करण्यासाठी, मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।